रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये गोटी बुद्रुकच्या सुंदरमय वातावरणामध्ये आलोय. परंतु एक दुःख मनामध्ये आहे की मी एवढे दिवस झालं की मी डोंगरामध्ये वनवा पेटवू नका म्हणून मी 1-2 व्हिडिओ टाकले, तरी सुद्धा लोकांनी, तुम्ही पाठीमाग पाहत असाल तो डोंगर आहे बघा, अतिशय पूर्णपणे डोंगर जळलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर ह्या माझ्या पाठीमागचा डोंगर बघा तुम्ही, हा पूर्णपणे डोंगर जळलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्या डोंगरामधील जे प्राणी असतात, जीव प्राणी असतात, कितीतरी प्राण्यांनी आपला जीव गमावला त्या ठिकाणी. माझं वन विभागाला हात जोडून विनंती आहे माझी की जर तुम्ही प्रत्येक वर्षी जर वन विभागानं जर ऍक्शन घेतली, कारवाई केली, डोंगर जाळणाऱ्यांच्यावर जर तुम्ही कारवाई केली, तर पुढच्या वर्षी या डोंगराची अशी अवस्था आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवायचं. आणि जाणारे प्राणी, मरणारे प्राणी, त्यांचे जीव आपण वाचवू शकतो. लक्षात ठेवायचं. हा पुढाकार आम्हाला तर घेतलाच पाहिजे, शेतकऱ्यांनी घेतलाच पाहिजे, पण तितक्याच ताकदीनं वन विभागानं सुद्धा ह्यामध्ये उतरवलं पाहिजे. लक्षात ठेवायचं. तर पुढच्या वर्षी ही अशी अवस्था आपल्या निसर्गाची होणार नाही असं मला वाटतं. रामकृष्ण हरी.